मेष राशीच्या जातकांनो, 20 सप्टेंबर 2025. नियतीचा खेळ आता सुरू झाला आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही केवळ कोणी सामान्य व्यक्ती नाही. तुम्ही आहात साक्षात अग्नितत्वाचे वारसदार, ज्याच्या नसांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि अदम्य साहस धावते. तुमच्याकडे पाहिल्यावर जगाला जाणवले पाहिजे की हे सामान्य शरीर नसून एका योद्ध्याचे अदृश्य सिंहासन आहे. आणि आता माझ्या मेष योद्ध्यांनो, तुमच्यासाठी ब्रह्मांडाने स्वतःहून एक अत्यंत गुप्त संकेत पाठवला आहे. 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3:54 तुमच्या नशिबाच्या आकाशात एक असा दैवी आणि रहस्यमय स्फोट होणार आहे, ज्याची स्पंदने तुम्ही शतकांपूर्वी जाणायला हवी होती. हा केवळ योगायोग नाही, तर हा ग्रह आणि नक्षत्रांच्या महायुद्धाचा निर्णायक क्षण आहे. आणि या युद्धाचा सेनापती सूर्य, राजा आणि बुध राजकुमार यांची कन्या राशीतील युती म्हणजे केवळ बुध आदित्य राजयोग नाही. ही आहे ब्रह्मांडातील दोन महाशक्तींची गुप्त भेट, जी तुमच्यासाठी एक गुप्त कोड घेऊन येत आहे. हा तो क्षण आहे जेव्हा नियतीचे अदृश्य हात स्वतः तुमच्या नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरवणार आहेत. तुमच्या 7 जन्मांची पुण्याई आता फळायला आली आहे. मेष जातकांनो, तुम्ही त्या पहिल्या राशींपैकी आहात ज्यांच्यासाठी हे रहस्य उघडले जात आहे. हा योग तुमच्या जन्मकुंडलीतील 6ष्ठम स्थानात शत्रू, रोग आणि कर्जाचे घर होत आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आतापर्यंत जे तुमचे आव्हान होते तेच आता तुमचे सर्वात मोठे शस्त्र बनणार आहे. तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडले नाहीत, तर तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे आता तोडले जातील. माझ्या मेष योद्ध्यांनो, 6ष्ठम स्थानातील ही युती तुम्हाला एक अदृश्य कवच देत आहे. या क्षणापासून तुमच्या प्रत्येक शत्रूला तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाही, तर साक्षात काळाचा अवतार वाटेल. शत्रूंचा निप्पात आणि प्रतिस्पर्धकांचे रहस्य. गुप्त शक्तीचा उदय. तुमच्यातील लपलेली आक्रमकता आता योग्य ठिकाणी वापरात येईल. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत होते, जे तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते, ते आपोआप शांत होतील. त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावरच उलटेल. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, ही दैवी शिक्षा आहे. विजय तुमचा जन्मसिद्ध हक्क. कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये किंवा कायदेशीर अडथळ्यांमध्ये अनपेक्षितरित्या निकाल तुमच्या बाजूने लागेल. तुम्हाला फक्त पुढे जायचे आहे, कारण विजयाचा मुकुट आधीच तुमच्यासाठी तयार आहे. कर्ज आणि गुप्तधनाची सूत्रे. बंधनातून मुक्ती. कर्जाचा डोंगर आता बर्फासारखा वितळायला लागेल. तुम्हाला अचानक अनपेक्षित आर्थिक स्रोत सापडतील, ज्यामुळे तुम्ही मोठ्या कर्जातून मुक्त व्हाल. हा पैसा कुठून येईल? एका जुन्या गुंतवणुकीतून, एका विसरलेल्या व्यक्तीकडून, किंवा एका गुप्तरित्या तुमच्यासाठी ठेवलेल्या धनामुळे. आर्थिक बुद्धीचा स्फोट. बुधग्रहाच्या आशीर्वादामुळे तुमचे आर्थिक निर्णय आता अचूक ठरतील. तुमच्या हातात एक अशी अदृश्य गणिती शक्ती येईल, ज्यामुळे तुम्ही केलेले प्रत्येक नियोजन 100% यशस्वी होईल. तुम्ही आता फक्त गुंतवणूकदार नाही, तर नशिबाचे शिल्पकार असाल. मेष जातकांचा स्वभाव म्हणजे थांबणे नाही, धावणे. आणि आता हा राजयोग तुमच्या करिअरच्या रेस ट्रॅकवर एक नायट्रो बूस्ट देणार आहे. नोकरीतील गुप्त दरवाजा. तुम्ही आता कर्मचारी नाही, तर निर्णय करता. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि महत्त्व इतके वाढेल की प्रत्येक महत्त्वाचा निर्णय तुमच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल. तुम्हाला फक्त बोलण्याची संधी मिळेल, आणि तुम्ही बोलताच तुमच्या शब्दांना सोनेरी मूल्य प्राप्त होईल. पदोन्नतीची गुप्त तारीख. तुमच्या पदोन्नतीची फाईल जी धूळ खात पडली होती, तिला आता स्वर्गीय धक्का मिळेल. अत्यंत कमी वेळेत तुम्ही तुमच्या क्षेत्रातील उच्च पदावर विराजमान व्हाल. तुमच्या सहकाऱ्यांसाठी हे आश्चर्य असेल, पण तुमच्यासाठी हा जन्मसिद्ध अधिकार. व्यवसायातील चुंबकीय शक्ती. उत्तराधिकारी व्हा. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या हातून असे काही महासौदे होतील जे तुमच्या प्रतिस्पर्धकांना अनेक रात्र झोपू देणार नाहीत. तुमच्या व्यवसायाची वाढ इतकी अकल्पनीय असेल की तुम्ही रातोरात तुमच्या उद्योगाचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाल. नवीन गुप्त करार. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या संवादात आणि करारामध्ये एक चुंबकीय शक्ती येईल. ग्राहक तुमच्याकडे आपोआप ओढले जातील. हा काळ नवीन दीर्घकाळ फायदेशीर भागीदारी सुरू करण्यासाठी गुप्त संदेश घेऊन आला आहे. हा राजयोग केवळ बाह्य समृद्धी देत नाही, तर तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक पेशीला एक दैवी ऊर्जा देत आहे. आरोग्याचा दिव्य अमृत. रोगमुक्तीचा काळ. दीर्घकाळापासून तुम्हाला त्रास देणाऱ्या लहान मोठ्या आरोग्याच्या समस्या आता जादू झाल्यासारख्या नाहीशा होतील. तुमच्यात एक अखंड ऊर्जास्रोत निर्माण होईल. मानसिक शक्तीची वाढ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही कोणत्याही संकटाला हसत सामोरे जाल. तुमच्या चेहऱ्यावर एक असे दैवी तेज येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कुटुंबातील गुप्त आशीर्वाद. संबंधातील नवीन अध्याय. तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल.
अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज आणि जुनी भांडणे एका क्षणात दूर होतील. तुम्हाला वाटेल की तुमच्या घरात देवदूतांनी प्रवेश केला आहे. स्त्री शक्तीचा उदय. तुमच्या जीवनातील स्त्रिया, पत्नी, आई, बहीण तुमच्या यशातून थेट लाभ घेतील. तुमची आर्थिक स्थिरता त्यांच्यासाठी सुरक्षिततेचे कवच बनेल, ज्यामुळे त्या त्यांच्या ध्येयांसाठी नवीन संधी मिळवतील. वृद्धांचा अमूल्य आशीर्वाद. तुमच्या वाढत्या संपत्तीचा उपयोग तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना अधिक चांगले आयुष्य देण्यासाठी कराल. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हास्य हाच तुमचा सर्वात मोठा दैवी आशीर्वाद असेल. मेष बाळा, आता वेळ आली आहे. नशिबाला सांगा की मी तयार आहे. माझ्या मेष बाळा, तुला आता कळले असेल की हे ग्रह आणि नक्षत्रांचे अद्भुत चक्र तुमच्यासाठी कसे काम करत आहे. हा काळ तुम्हाला नशिबाची भेट देण्यासाठी नाही, तर तुमच्या प्रयत्नांना आणि निष्ठेला अंतिम रूप देण्यासाठी आला आहे. तुम्ही फक्त वाट पाहू शकत नाही. हा राजयोग तुम्हाला संधी देत आहे, पण त्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अग्नीप्रमाणे प्रज्वलित व्हावे लागेल. तुमच्या ध्येयांवर लेझरसारखे लक्ष केंद्रित करा. आता तुमच्या प्रगतीचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर होईल आणि तुमच्या कष्टाला महाकाय यश मिळेल. ही केवळ सुरुवात आहे. तुमचे प्रयत्न आणि ही दैवी कृपा जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुम्ही केवळ धनवानच नाही, तर एक यशस्वी, शक्तिशाली आणि समाधानी व्यक्ती म्हणून उदयास याल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे. या संधीला स्वीकार, कठोर परिश्रम कर आणि जगाला दाखवून दे की एका मेष राशीच्या बाळाची जिद्द आणि नशीब एकत्र आल्यावर काय चमत्कार घडू शकतो. पुढे जा आणि आपले भाग्य स्वतः घडव. आणि तुमच्यावर शंभू महादेवाचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी कमेंटमध्ये जय शंभू महादेव कृपा राहू दे असे पूर्ण श्रद्धेने लिहा. जो अशी कमेंट करेल त्याला 24 तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल.